नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या जेवणात चिकन असतंच. चिकनमध्ये शरीरासाठी चांगले प्रोटीन असतात. पण वारंवार चिकन गरम केल्यामुळे यातील प्रोटीनवर परिणाम होतो. या व्हिडिओतून आपण चिकन पुन्हा पुन्हा गरम करून का खाऊ नये याची माहिती घेऊया. चिकन वारंवार गरम केल्यामुळे यातील प्रोटीन ड्राय आणि हार्ड किंवा कडक बनतात. त्याचसोबत चिकन योग्य ठिकाणी आणि तापमानात ठेवलं गेलं नसेल तर यामुळे फूड पॉइझनिंग होण्याचा देखील धोका असतो. पहिल्यांदा चिकन करताना त्यातील प्रोटीन एका स्ट्रक्चरमध्ये असतात, पण वारंवार गरम केल्यामुळे याचं स्ट्रक्चर बदलू शकतं, ज्यामुळे प्रोटीन पचण्यास किंवा डायजेशनसाठी खूप कठीण जातं. द इंडिपेंडंटच्या माहितीनुसार चिकन वारंवार गरम केल्यामुळे यातील प्रोटीन ब्रेकडाऊन होऊन पोट खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे चिकन उरलं असेल तर पाहिजे तेवढंच काढा, पुन्हा गरम करा आणि त्यानंतर खा. त्याचसोबत गरम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, याचं तापमान 74 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असलं पाहिजे, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतील. चिकन सारखं गरम केल्यामुळे यात बॅक्टेरिया वाढण्याची देखील शक्यता असते, ज्यामुळे पोटाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. द इंडिपेंडंटच्या माहितीनुसार चिकन मायक्रोवेव्ह मध्ये गरम करणं अजिबात चांगलं नाहीये, कारण यात हीटवेव्ह सारखं अन्न सर्व बाजूनी योग्य गरम होत नाही, ज्यामुळे काही भाग हा थंड राहण्याची शक्यता असते. चिकन प्रमाणे अंडी देखील प्रोटीनचा चांगला सोर्स आहे, पण वारंवार गरम केल्यामुळे यातील प्रोटीन डिजनरेट होण्यास सुरुवात होते. बिझनेस इन्सायडर मध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या शिफारसीनुसार अंडी उघडी असतील तर त्यांना पुन्हा गरम करणं चांगलं नाही, यामुळे त्रास होऊ शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओतून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.